काँग्रेसचे अशोक चव्हाण सुद्धा लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील असं विधान भाजपचेच खासदार प्रतापराव चिखलीकरांनी केलंय। काँग्रेसच्या पटोलेंनी या वृत्ताचं मात्र खंडन केलं। मात्र भाजपनं दावा करून एक दिवस लुटल्यानंतरही अद्याप अशोक चव्हाणांनी यावर प्रतिक्रिया दिलेली नाही। पाहूया हा रिपोर्ट। 2022ला शिवसेना फुटून त्यांच्या एका गटाने नवं सरकार बनवलं। 2023ला राष्ट्रवादीचा एक गट फुटून सत्तेमध्ये सामील झाला आणि नव्या वर्षात म्हणजे 2024 मध्ये आता काँग्रेसचा एक गट फुटून सत्तेत सामील होण्याची चर्चा रंगू लागली आहे। नांदेडचे भाजप खासदार प्रताप चिखलीकर यांनी अशोक चव्हाण भाजपत सामील होण्याचं विधान केलंय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या विधानाचा दाखला देत त्यांनी हे विधान केलं। काही दिवसांपूर्वी चंद्रशेखर बावनकुळे नांदेडच्या दौऱ्यावर होते। त्यावेळी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत काही काँग्रेस नेते भाजपत येण्यासाठी इच्छुक असल्याच्या विधानाचा दाखला चिखलीकर यांनी दिलाय। आजच्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अशोक चव्हाणांची बाजू कळू शकलेली नाही। प्रदेशाचे अध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब 100 वॉरियर्सच्या बैठकीच्या निमित्तानं नांदेडला आले होते आणि त्यावेळेस ते बोलताना म्हणाले की भारतीय जनता पक्षाचा दुपट्टा टाकण्यासाठी अनेक लोक लाईनला लागून आहेत आणि त्याच्यामध्ये नांदेडच्या काही काँग्रेसच्या नेत्यांचा नावाचा उल्लेख त्यांनी केला। मला वाटतं की ही बाब फार जुनी आहे। वर्तमानपत्रात वाचलं की 150 कोटीची थक आम्ही अशोक चव्हाणांच्या साखर कारखान्याला हे सरकार देते, याच्यावरून आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि अशोकरावसाठी नवीन नाही, सत्तेसाठी ते येऊ शकतात आणि त्यांचं स्वागत आहे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून। हे खूप दिवसापासून चालू आहे। महाराष्ट्रामध्ये जेव्हा भारत जोडो यात्रा आली तेव्हा तर एक मोठी चर्चा होती। भाजपचे सगळे नेते बोंबीच्या ढेंडापासून ओरडत होते की यात्रा पुढे जोडत जायची निघेल आणि मागे आम्ही काँग्रेस सपाट होत जाईल। पण आता या सगळ्या गोष्टीला वारंवार ही सगळी चर्चा चालत राहते, त्याच्यामुळे याच्यावर फार काही प्रतिक्रिया देण्याची गरज नाही। मात्र समजा भाजप नेत्यांचा दावा खरा निघाला तर भविष्यात महाराष्ट्राच्या विधानसभेचं चित्र काय राहील ते आपण पाहू। पहिली गोष्ट म्हणजे अशोक चव्हाणांना अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी 2/3 आमदारांची साथ लागेल। सध्या काँग्रेसचे आमदार 45 आहेत। याचे 2/3 म्हणजे 30 आमदार चव्हाणांना सोबत न्यावे लागतील। आता विधानसभेतलं सध्याचं आणि जर तरचं चित्र समजून घ्या। जेव्हा शिंदे फडणवीसांनी महाविकास आघाडी विरोधात बहुमत जिंकलं तेव्हा शिंदे फडणवीसांच्या बाजूने 164 आमदार होते आणि महाविकास आघाडीच्या म्हणजे विरोधी बाकांवर 99 आमदार होते। वर्षभरानं अजित पवारांचा गट सत्तेत गेला। त्यांच्या दाव्यानुसार त्यांच्याकडे 43 आमदार आहेत, म्हणजे आत्ताचं संख्याबळ शिंदे फडणवीस आणि अजित पवार मिळून 164 अधिक 43 म्हणजे 207 इतका आहे आणि विरोधी बाकांवर 73 आमदार उरले आहेत। समजा उद्या काँग्रेसचे अशोक चव्हाण सुद्धा 2/3 आमदार घेऊन गेले तर शिंदे फडणवीसांचे 164 अधिक दाव्यानुसार अजित पवारांकडे 43 प्लस अशोक चव्हाणांसोबतचे 30 असे मिळून सत्ताधाऱ्यांचा एकूण आकडा होईल 237 आणि विरोधक म्हणून विरोधी बाकावर उरतील फक्त 43 आमदार। महाविकास आघाडीच्या काळामध्ये फडणवीसांचा अपवाद सोडला तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 2014 पासून आक्रमक विरोधी पक्षनेता नाही अशी वारंवार चर्चा होती, कारण राजकीय समीकरणांमुळे विरोधी पक्षनेतेच नंतर सत्तेत गेले आहेत। 2014ला जेव्हा राष्ट्रवादीच्या पाठिंब्यानं भाजपचं सरकार बनलं तेव्हा सुरुवातीला शिवसेनेचे एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते होते। नंतर युती झाल्याने एकनाथ शिंदे सत्तेत मंत्री झाले। यानंतर काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेते बनले। काही काळानं तेच भाजपत जाऊन मंत्री झाले। 2019ला महाविकास आघाडी सरकार बनल्यावर फडणवीस 2.5 वर्ष विरोधी पक्षनेते होते। नंतर शिंदेंसोबत भाजपचं सरकार आलं, त्यामुळे विरोधी पक्षनेते फडणवीस अर्थमंत्री झाले आणि महाविकास आघाडीत अर्थमंत्री राहिलेले अजित पवार विरोधी पक्षनेते बनले।
वर्षभरानं विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार स्वतः सत्तेत सामील झाले. त्यानंतर काँग्रेसनं विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेता बनवलं. विखे पाटील भाजपात गेल्यानंतर महाराष्ट्रात विरोधी पक्षनेताच फार काळ विरोधी बाकावर राहत नाही अशी टीका अजित पवार यांनी केली होती. नंतर तेच विरोधी बाकांवरून सत्तेत गेले. वारंवारच्या या अनुभवामुळे जेव्हा वडेट्टीवार विरोधी पक्षनेते बनले तेव्हा सुद्धा भास्कर जाधवांनी त्यांना टोला लगावला होता. सुभाषराव, तुमच्या पक्षाने तर विखे पाटलालाच फोडलं. मला आठवतं विखे पाटील विरोधी पक्ष नेते असताना अंठच ऑफ महाराष्ट्र असं तिथं लावलं होतं. अवघ्या 4 महिन्यात ते स्वतः ठगांच्या गँगचा कस काय भाग झाले काय कळलं का. हे सगळं प्रेशर आणायचं होतं आणि विरोधी पक्ष नेता खूपच आपल्या मागे लागला. एकदा यांना इकडे घ्या मंत्री करा, लाल दिवा द्या, असं काही झालं का काय कळायला मार्ग नाही. परंतु तशा प्रकारची शंका येऊ शकते आणि काही गरज नव्हती. असं कुठं होतं का मागच्या वेळेस सारखं की ही दोघं तिघं आल्यानंतर तुम्हाला पूर्ण बहुमत मिळणार होतं. अरे 5वी बहुमत आहे ना तुमच्याकडं, अजून कसलं बहुमत पाहिजे. फोडाफोडी करा, लोकांना इकडे तिकडे घ्या, पण सामान्य माणसाचं मन काय आहे याचा विचार करा आणि ही लोकशाही टिकवायची की सावरायची याचा विचार करून विजयराव तुम्ही सुद्धा उठावदार कामगिरी करा. सरकारचं जिथं चांगलं असेल तिथं सरकारचं कौतुक करा. जिथे कुठं सरकार चुकत असेल तिथं मात्र गपचूप एकमेकाला डोळे मारू नका. आणि तसे काय चालणार नाही. देवेंद्र फडणवीस हळूच तुम्हाला डोळा मारतील आणि तुम्ही लगेच खाली आवाज वर खालीच असलं काही करू नका. आम्ही हे सगळे उद्योग बघून मोकळे झालेलो आहोत आणि म्हणून तुमच्या चांगलं काम तुमच्या हातून व्हावं अशा शुभेच्छा तुम्हाला. आत्ताच नव्हे तर याआधी सुद्धा शिंदे गटाचे नेते आणि भाजप नेत्यांनी अशोक चव्हाण किंवा काँग्रेसबाबत अनेकदा विधानं केली आहेत. अनेक दिवसाच्या जे काही घडामोडी चाललेल्या आहेत तर अशोक चव्हाण ह्या लोकसभेच्या पूर्वी हे भाजपमध्ये नक्की जातील. आत्ता आम्हाला कोणता दुसरा राजकीय पक्ष फोडण्यामध्ये इंटरेस्ट नाही भारतीय जनता पार्टीला. पण कोण्या पक्षात फूट पडत असेल आणि ती जर आम्हाला मदत करत असेल तर आम्ही त्यांच्यासोबत एकत्र यायला तयार आहे. आलं तर आनंद आहे, स्वागत आहे. आमच्या विचाराशी त्यांनी सहमत व्हावं. गेल्या अधिवेशनात जयंत पाटलांचं आमच्याकडे लक्ष नाही असं म्हणत अजित पवारांनी त्यांना टोला लगावला होता. यंदाच्या अधिवेशनात सगळ्याच आमदारांना सत्तेत घेऊन टाका असं म्हणत जयंत पाटलांनी उपरोधिकपणे उत्तर दिलं की दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मागून येणाऱ्या आमदारांच्याकडे लक्ष देण्याच्या ऐवजी विरोधी पक्षनेत्यांच्या संदर्भात होणाऱ्या वर्णनाच्या भाषणाकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. मुख्यमंत्री एकाग्र आणि एवढे उद्योग आहेत की एक पक्ष फोडला, दुसरा पक्ष फोडला, आता उरलेल्यांनाही फोडा. हे सगळेच मला वाटतं असं जाहीर करा तिथून की सगळेच एका पक्षात आता आहोत म्हणून, म्हणजे शांतता होऊन जाईल एकदा. अमरदीप वाघमारे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.